खरं म्हणजे 2 वाजून गेले. मला वाटतं ऐतिहासिक हा प्रवेशमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू केली आहे, आता तुमच्या खात्यामध्ये 17 तारखेला 2 हप्त्याचे पैसे पोहोचतील. आणि विरोधक म्हणाले लाडकी बहीण आणली, लाडक्या भावाचं काय? आम्ही लाडका भाऊ पण आणला आणि लाडक्या भावाला पण जे 12वी आहेत त्यांना 6,000, डिप्लोमा 8,000 आणि डिग्रीला 10,000 रुपये महिन्याला. आता फक्त लाडक्या बहिणीचेच फॉर्म भरतायत सगळे लोक, बरोबर ना? आता विरोधक म्हणतात लाडकी बहीण योजना म्हणजे ही फक्त निवडणुकीची घोषणा आहे. परंतु आपल्याला मी सांगतो की ही घोषणा नाही. एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो, जे बोलणार तेच करणार. आणि आमचं महायुती सरकार जे आहे हे महायुतीचं सरकार सर्वसामान्यांचं आहे. आणि म्हणून त्यांना माहीतच नव्हतं की अशा प्रकारची योजना सरकार आणेल. आणि म्हणाले कुठून पैसे आणणार, काय करणार, योजना फसवी आहे. पण तुम्हाला सांगतो माझ्या लाडक्या बहिणींनो, 33,000 कोटी रुपयाची व्यवस्था आपल्या या लाडक्या बहिणी योजनेसाठी आपण केलेली आहे. पूर्ण वर्षाचा बंदोबस्त केला आहे. आणि लाडक्या भावांना देखील हे प्रशिक्षण जे आपण स्टायपंड देणार आहे त्याची 10,000 कोटीची व्यवस्था केली आहे. आणि म्हणून एकूण 55,000 कोटी रुपये सगळ्या ज्या योजना आहेत, गॅस सिलेंडर पासून, वयोश्री पासून, युवा प्रशिक्षण पासून, लाडक्या बहिणीपर्यंत, या सगळ्यांची पूर्ण आर्थिक वर्षाची तरतूद केलेली आहे. आता हे सगळं योजना जाहीर झाल्यानंतर बोले खोटी घोषणा आहे आणि कोर्टात गेले. कोर्टाने देखील माझ्या लाडक्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला आणि त्यांना फेटाळून लावलं. आता म्हणाले की तुम्ही 1,500 रुपयाची भीक देताय, तुम्ही त्यांना विकत घेताय. मला सांगा, आता ज्यांच्याकडे करोडो रुपये पडले त्यांना 1,500ची काय किंमत आहे? 1,500ची किंमत तुम्हाला. 1,500 रुपयामध्ये माझी बहीण आपल्या मुलासाठी, आपल्या पतीसाठी, आपल्या परिवारासाठी खर्च करेल. 1,500 रुपये महिना म्हणजे 18,000 रुपये वर्षाला. आणि म्हणून जे लोक आपली टिंगल करतायत, जे आपला अपमान करतायत, त्यांना फक्त तुमच्याकडे निवडणुकीमध्ये येतील तेव्हा लक्षात ठेवा. तुम्हाला फक्त राखी पौर्णिमा नाही, भाऊबीज नाही, तर दर महिन्याला या आमच्या महायुती सरकारकडून ओवाळणी मिळणार आहे. आणि म्हणून माहेरचा आहेर म्हणतात ना, तो दर महिन्याला तुमच्या खात्यात जमा होईल. आणि 17 तारखेला 2 महिन्याचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. आणि त्यानंतर ज्यांनी तुम्ही फॉर्म भरले, सगळ्यांनी त्या लोकांनी फॉर्म भरले तुम्ही, कोणी भरले नसतील त्यांनी भरा.